बेळगाव गोवा विस्ता परिसर खवकट्टा समोर आम्ही वातावरण कशा प्रकारचं बघू शकतो। अतिशय सुंदर हे ठिकाण आहे। लोक खवय्या लोक इथं आस्वाद घ्यायला येतात आणि आपण बघू शकता कशा प्रकारे त्याचा पाठीमागचा जो भाग आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तसं रात्रीचा वेळ आहे आणि ते कुटुंब असतं अशा ठिकाणी नाला जातो शेजारून। कसं नाव तुमचं? लक्ष्मी शाह। आणि कालपासून साफ दिसायला आहे, कालपासून साफ दिसायला आहे। वातावरण तुम्ही पाठीमागचं बघू शकता, हे फार महत्त्वाचं आहे। पावसाळ्यात तर नसलेले साप आपल्याकडे येऊ शकतात। थोडंसं आम्हाला खोदावलेलं कालपासून दिसलं आहे, त्यामुळे त्यांनी घाबरलेत। खरं तर त्यांची सून आणि त्यांचा एक लहान मुलगा आहे, बरोबर नाही? त्यामुळे त्यांनी जास्त घाबरलेत आणि अशा प्रकारे साप कोणता आहे आपल्याला माहीत नसतं आणि आपण जास्त घाबरतो, पण हे स्वतःहून काय करत नाही हे पण आम्ही समजून घेणं जास्त गरजेचं आहे। कालपासून बसला आहे आणि हा साप असाच असतो, लक्षात घ्या की तो कित्येक दिवस आपल्या आजूबाजूला राहू शकतोय, बेडूक खातोय, परत आज जातोय आणि तुम्ही याला ओळखण्याचा प्रयत्न केला तर हा वेरुळा जातीचा साप आहे। खरं तर तुम्हाला मी खवकट्टा दाखवण्याचा प्रयत्न केला। आपण समोर कशा प्रकारे दिसायला आपल्याला झकमक सगळं दिसत असतंय, पण पाठीमागच्या बाजूला तिथंही खवकट्ट्यात नाग आले, लक्षात घ्या। ते विषारी होते, हा मात्र बिनविषारी आहे। पण लोक हे घाबरतात, म्हणजे कोणी घाबरतात भीतीपोटी, विशेषतः लहान मुलं महिला असली तर जास्त घाबरतात। यांच्याकडे पण लहानसा मुलगा आहे त्यामुळे यांनी घाबरले, पण स्वतःहून साप काय करत नाहीत, हेही फार महत्त्वाचं आहे। 3 वर्ष वयाचा वेरुळा चेकर्ड किलबॅक जातीचा हा साप आहे। मी परवा दिवशी व्हिडिओ बनवला, पाऊस पडल्यानंतर हा साप तुमच्या आजूबाजूला ज्या दिसू शकतोय, कालपासून होता, आज मात्र एवढं फोडल्यानंतर तो सापडला। धन्यवाद।